नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट 2026 ची परीक्षा अगदी काही दिवसांवर आलेली आहे. परीक्षेच्या दिवशीही कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून ॲडमिट कार्डवरील सर्व नियम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिट कार्ड कसे भरावे, त्यावरील 23 सूचनांचे विश्लेषण आणि परीक्षेत काय सोबत न्यावे, काय टाळावे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी ॲडमिट कार्ड भरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. पेज 1 सेल्फ डिक्लरेशन. इथे तुमची वैयक्तिक माहिती आधीच भरा, पण कॅन्डिडेट सिग्नेचर ही घरी न करता परीक्षा केंद्रावर इन्व्हिजिलेटरच्या उपस्थितीतच करायची आहे. मात्र तुमच्या डाव्या हाताचा थंब लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन तुम्ही स्टॅम्प पॅड इंकचा वापर करून घरूनच लावून जा. पेज 2 पोस्टकार्ड फोटो. इथे 4x6 इंचचा पोस्टकार्ड साईजचा फोटो चिकटवा. हा फोटो अर्जाच्या वेळी वापरलेला असावा. तुमचा फोटो आणि स्वाक्षरी पेज 1 वर असलेल्या फोटोशी मॅच होणे अनिवार्य आहे. आता आपण ॲडमिट कार्डच्या तिसऱ्या पानावर दिलेल्या सर्व 23 सूचनांचे विश्लेषण करूया. 1. वेळेचे पालन. दिलेल्या रिपोर्टिंग एंट्री टाईमला केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ॲडमिट कार्डवर रिपोर्टिंग एंट्री टाईम सकाळी 11 वाजता दिलेला आहे. 2. गेट क्लोजिंग. गेट बंद झाल्यावर प्रवेश मिळणार नाही. गेट क्लोज होण्याचा टाईम दुपारी 1:30 दिलेला आहे. याचाच अर्थ 1:30 कोणालाही गेटच्या आत प्रवेश मिळणार नाही. 3. परीक्षेचा कालावधी. परीक्षा संपण्यापूर्वी हॉल सोडून बाहेर जाता येणार नाही. परीक्षेचा कालावधी हा 2 ते 5 असा आहे. 4. सूचना वाचन. परीक्षेत जाण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. 5. डाउनलोड. ॲडमिट कार्डच्या तिन्ही पानांची प्रिंटआउट सोबत ठेवणे गरजेचे आहे. 6. प्रोव्हिजनल. हे ॲडमिट कार्ड सर्व पात्रता अटींच्या अधीन आहे. 7. माहिती तपासणी. स्वतःची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख इत्यादी तपासून घ्यावी. 8. केंद्राला भेट. परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी केंद्राला आदल्या दिवशी भेट द्यावी. 9. ओळखपत्र. मूळ आधार कार्ड किंवा सरकारमान्य फोटो ओळखपत्र अनिवार्य आहे. 10. अतिरिक्त फोटो. उपस्थिती पत्रकासाठी अर्जातील अतिरिक्त पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवावा. 11. पाणी. स्वतःची पारदर्शक पाण्याची बाटली परीक्षा केंद्रावर नेण्यास परवानगी आहे. 12. PWD प्रमाणपत्र. दिव्यांग उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्र सोबत ठेवावे. 13. प्रतिबंधित वस्तू. मोबाईल, स्मार्टवॉच, पेन, पाकिट किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई आहे. 14. ड्रेस कोड. जड दागिने किंवा लांब बाह्यांचे कपडे टाळावेत. 15. रफ वर्क. प्रश्नपत्रिकेच्या मागच्या पानावर दिलेल्या रिकाम्या जागेचाच रफ कामासाठी वापर करावा. 16. OMR जमा करणे. परीक्षा संपल्यावर OMR शीट आणि ऑफिस कॉपी जमा करणे अनिवार्य आहे. 17. बायो ब्रेक. पहिल्या 1 तासात आणि शेवटच्या 30 मिनिटांत टॉयलेट ब्रेक मिळणार नाही. 18. साठवणूक सोय. केंद्रावर वैयक्तिक वस्तू जसे की बॅग, मोबाईल ठेवण्याची कोणतीही सोय नाही. 19. गैरप्रकार. कॉपी किंवा गैरप्रकार केल्यास कायदेशीर कारवाई होऊन तुम्ही प्रतिबंधित होऊ शकता. 20. AI निगराणी. AI आधारित देखरेख यंत्रणेद्वारे तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असेल. 21. स्टाफ सूचना. केंद्रावरील इन्व्हिजिलेटरच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे. 22. वेबसाईट अपडेट्स. नवीन अपडेट्ससाठी NTAच्या अधिकृत वेबसाईटला नियमित भेट द्यावी. 23. हेल्पलाईन. काही अडचण असल्यास ॲडमिट कार्डवरील NTA हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. मुद्दा 3. ॲडमिट कार्डसोबत काय घेऊन जाऊ नये आणि काय घेऊन जावे. मुद्दा क्रमांक 3 अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षा केंद्रावर जाताना खालील गोष्टींची काटेकोरपणे काळजी घ्या. काय सोबत न्यावे. मस्ट कॅरी. 1. ॲडमिट कार्ड. सर्व 3 पानांची स्पष्ट प्रिंटआउट ज्यावर तुमचा फोटो आणि माहिती व्यवस्थित असेल. 2. अतिरिक्त फोटो. अर्जात वापरलेला एक पासपोर्ट साईज फोटो जो उपस्थिती पत्रकावर चिकटवायचा आहे. अजून एक अतिरिक्त पासपोर्ट साईज फोटो स्वतःकडे ठेवून द्या. 3. ओळखपत्र. मूळ आधार कार्ड किंवा इतर सरकारमान्य ओळखपत्र.
आधार कार्डऐवजी दुसरी आयडेंटिटी वापरलेली असल्यास ते कार्ड घेऊन जावे. आधार कार्ड अपडेट असावे जेणेकरून थंब आयडेंटिफिकेशनमध्ये अडचण येणार नाही. 4. पाणी. एक पारदर्शक पाण्याची बाटली ज्यावर कोणतेही लेबल नसावे. PWD प्रमाणपत्र. जर तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून असाल तर त्याचे अधिकृत प्रमाणपत्र सोबत ठेवा. काय घेऊन जाऊ नये? स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. 1. इलेक्ट्रॉनिक वस्तू. मोबाईल, स्मार्टवॉच, ब्ल्यूटूथ डिव्हाइस, हेडफोन किंवा कॅल्क्युलेटर. 2. लेखन साहित्य. स्वतःचा पेन, पेन्सिल, रबर किंवा पेन बॉक्स. पेन NTA तर्फेच परीक्षा हॉलमध्ये दिला जातो. 3. वैयक्तिक सामान. हँडबॅग, पाकिट, जड दागिने उदाहरणार्थ मोठी अंगठी, चेन, कानातले. 4. आहार. कोणत्याही खायच्या वस्तू. इन्सुलिन किंवा औषधांची गरज असल्यास डॉक्टरांचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. यानंतर पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सर्वांना सांगावीशी वाटते ती नीट 2026च्या बुलेटिनमध्ये दिल्याप्रमाणे तुमचा ड्रेस कोड करणे आवश्यक आहे. लांब बाह्यांचे फुल स्लीव्स कपडे, मोठ्या बटनांचे कपडे किंवा अधिक जाडीचे शूज त्याऐवजी आखूड बाह्यांचे हाफ स्लीव्स कपडे आणि साधी चप्पल किंवा स्लीपर वापरणे हिताचे आहे. मित्रांनो आणि पालकांनो, या सर्व सूचनांचे पालन केल्यास परीक्षा केंद्रावर तुमचा ताण नक्कीच कमी होईल. परीक्षेला शांतचित्ताने सामोरे जा. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार मुंबईतर्फे तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ड्रेस कोडबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास आमच्या चॅनेलवरील ड्रेस कोड अँड रूल्स हा व्हिडिओ पाहावा. परीक्षेचा दिवस म्हणजे 3 मे 2026 रोजी आपली स्ट्रॅटेजी काय हवी या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास नीट एक्झाम डे स्ट्रॅटेजी हा आमचा व्हिडिओसुद्धा पाहावा. तसेच निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी एक्सपर्ट ॲडवाईज हा आमचा व्हिडिओ पाहिल्यास आपले गुण मायनस होणार नाहीत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या ॲडमिट कार्डच्या किमान 3 कलर प्रिंट काढून ठेवा. तुम्ही एक्झाम सेंटरवर ॲडमिट कार्डसोबत घेऊन जाणार ते ॲडमिट कार्ड तेथेच जमा करायचे आहे. ती प्रिंट तुम्हाला परत मिळणार नाही. मात्र मेडिकल कॉलेज प्रवेशाच्या वेळेला ॲडमिट कार्ड प्रिंट आवश्यक ठरते. आयत्या वेळी ती वेबसाईटवर उपलब्ध होत नाही, म्हणून तुम्ही आत्ताच प्रिंट काढून ठेवा. शक्य असल्यास ॲडमिट कार्डचा PDF ईमेल अथवा गुगल ड्राईव्हवर आत्ताच पाठवून ठेवा जेणेकरून शेवटी आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. ॲडमिट कार्ड संदर्भात काही शंका असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा. सर्वांना महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग परिवारातर्फे ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.